नमस्कार श्रोते हो. दीपक रेगे कथाकथन चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत. श्रोते हो, आज तुम्ही ऐकणार आहात दुसऱ्या विदर्भ लेखिका साहित्य संमेलनाच्या अध्यक्षा विजया ब्राह्मणकर यांची कथा. पण तत्पूर्वी तुम्ही जर आत्ता चॅनलवर पहिल्यांदा आला असाल किंवा तुमच्याकडनं चॅनल सबस्क्राईब करायचं राहून गेलं असेल तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करा. चला श्रोते हो, सुरू करूयात विजया ब्राह्मणकर लिखित ऋणानुबंध या त्यांच्या कथासंग्रहातली कथा मुक्ती. पार्वती, अगं आटप लवकर. जानकीताई डायनिंग टेबल आवरत म्हणाल्या. अहो करतेची की मॅडम. कुकर लावत पार्वती म्हणाली. मॅडम नको म्हणूस ग. मॅडम म्हटलं ना की अजूनही शाळेत हेडमिस्ट्रेस असल्यासारखं वाटतं. बरं ताई. एरवी तू ताईच म्हणतेस, पण अधूनमधून तुला लहर येते पार्वती मला चिडवायची. बरं, आधी साबुदाण्याची खिचडी करू का? हो. हा बघ, साबुदाणा भिजत घातला आहे आणि हा दाण्याचा कूट. हे उकडलेले बटाटे यातले 2 साबुदाण्याच्या खिचडीत घाल. 4ची भाजी कर. रस्सा ठेव. गरम फुलके. हां, आणि हो, साबुदाण्याची खिचडी करून बाजूला ठेवा. खरकटा हात लावू नकोस त्याला. अहो हो न ताई, मी काय आज करते का? पार्वती भाजी फोडणी घालता घालता म्हणाली आणि जानकीताईंकडे वळून म्हणाली, आणि तुम्ही उपवास नाही करणार? नाही ग. ते ठाऊक आहे म्हणा मला. मग का विचारतेस? बरं ते जाऊ दे. ही आनंदी कशी नाही आली अजून? 9 वाजलेत. 10 वाजता दोघंही घराच्या बाहेर पडतात. 10:30ला यांचा दवाखाना चालू. म्हटलं मी आनंदीला कैकदा की तू या उपवासाच्या भानगडीत पडू नकोस, पण ऐकेल तर शपथ. अहो ताई, आज वटपौर्णिमा आहे. वर्षातनं एकदाच येते. हो ग, पण म्हटलं मी तिला एकदा की अगं तू डॉक्टर आहेस, वटपौर्णिमा कसली करतेस? मग काय म्हणल्या वहिनी? साबुदाण्याच्या खिचडीला फोडणी घालत पार्वतीने हसून विचारलं. ती म्हणाली, आई, डॉक्टर लोकसुद्धा माणसंच असतात, त्यांनाही मन असतं. ताटं पुसत जानकीताई म्हणाल्या. बरं हे बघ, भाजीला फोडणी दे आणि तवा ठेव बरं गॅसवर. या सकाळच्या गडबडीतनं पार्वती वर्तमानपत्रसुद्धा नीट वाचणं होत नाही बघ. मग तुम्ही वाचा ना, मी बघते की. नको ग, दुपारी तरी मला कुठलं काम असतं. त्यातून रवी बाहेरगावी शिकायला. बाया, नातवाची आठवण झाली होय? अगं झाली म्हणजे काय, आठवण जातीये कुठे, ती असते मनातच. 12वी झाला आणि गेला पुण्याला शिकायला. खरं सांगू का पार्वती, त्याला पाठवायची इच्छाच होत नव्हती का. वाटतं अजूनही तो लहानच आहे. आणि रवीच्या आठवणीत हरवल्या जानकीताई. कोण लहान आहे? वरून पायऱ्या उतरता उतरता पुष्कर म्हणाला. अरे कोण लहान असणार आहे घरात? रवी. बरं बस, जेवायला ताट घेतलंय. आणि आनंदी? आले आले आई आले. हाताला घड्याळ बांधता बांधता खाली येत आनंदी म्हणाली, ये ये. आनंदीसमोर साबुदाण्याची खिचडी आणि दह्याची वाटी सरकवत जानकीताई म्हणाल्या, अहो आई, मी घेते ना, तुम्ही कशाला त्रास घेताय? अगं नोकरीमुळे घरात फारसं लक्ष देणं झालं नाही. सगळं पार्वतीच सांभाळायची. आता जरा वेळ मिळतोय तर. आणि आई तुम्ही? अगं आई नाही उपवास करत, पुष्कर म्हणाला. काही गरजच नाही आहे ना उपवासाची, म्हणजे वटपौर्णिमेची. इतर उपवास करतात की आई. आई अगं ये ना जेवायला. अरे मी नंतर जेवीन, सावकाश. का उपवास करणार आहेस? छे रे. काय हो, कशाला उगाच चिडवताय आईला? नाही नाही अगं, मी चिडवत नाही आहे. उलट तर मी म्हणतो की हे सगळं सोडून द्यावं. हे मंगळसूत्र, कुंकू, याला काय अर्थ आहे? आनंदी, तुला माहिती आहे आज जवळजवळ 25 वर्षांच्या वर झाले ते जाऊन. बाबा म्हण रे. बाबा म्हणण्यासाठी त्याने आमच्यासाठी काय केलं आहे? पुष्कर, जेवताना अप्रिय विषय टाळायचा. आणि ते नव्हते म्हणून तुझं करण्यात मी काही कमी केलं आहे का? चल चल आनंदी, हे केळ घे बघू, आणि तू भात घे, थोडा गरम आहे. पुष्करनं मान हलवली नको म्हणून. ही त्याच्या वडिलांची सवय. हो नाही म्हणणार नाहीत, मानेनं सांगणार. वाढणाऱ्याचं लक्ष त्यांच्या तोंडाकडे असलं तर ठीक.
हसल्या जानकीताई स्वतःशीच. पुष्कर अस्वस्थ आहे त्यांनी ओळखलं, आनंदीनी सुद्धा ओळखलं. आई, छाडी छान दिसते हो. विषय बदलत आनंदी म्हणाली. ऑफ व्हाईट साडी, तसलाच ब्लाऊज, गळ्यात मंगळसूत्र, एक मोत्यांचा सर. मोत्यांच्या सरानं मंगळसूत्र झाकलं जायचं. एक छोटंसं एकेरी काळ्या मण्याचं मंगळसूत्र होतं ते. गोऱ्या घाऱ्या जानकीताई अतिशय बारीक टिकली लावत. आनंदीनी पटकन टेबलावरचं आवरलं, अन्न झाकून ठेवलं आणि दोघंही निघाले. जानकीताईंनी दोघांचे डबे भरून दिले. एरवी एकाच डब्यात दोघांचं खाण्याचं असायचं. आज उपवास म्हणून 2 डबे. आई, आम्ही निघतोय हं, तुम्ही खाऊन घ्या. पार्वतीबाई, आईंकडे लक्ष द्याल. आनंदीची प्रेमळ सूचना. अहो, त्यांच्याकडं काय लक्ष द्यायचे, ते आज सगळ्यांकडं लक्ष देतात. पार्वती हसत म्हणाली. ताई, तुम्ही बसा बरं, गरम गरम फुलके टाकते. पूजा तर झाली वाटती. फुलांनी सजलेल्या देवाकडे बघत पार्वती म्हणाली. हो ग, पूजा सकाळीच झाली. रोजची स्तोत्र, पोथी सगळं आटोपलंय. देवाजवळ मंद तेवणाऱ्या नंदादीपाकडे बघत जानकीताई म्हणाल्या. मग बसा बघू चला. पार्वतीनं ताट पुसून डायनिंग टेबलवर ठेवलं. सगळं वाढलं. तव्यावरची गरम चपाती त्यांच्या ताटात ठेवली. तूप लावलेली चपाती. स्वतःचंच ताट देवासमोर ठेवून जानकीताईंनी पाणी फिरवलं आणि जेवायला बसल्या. भाजी छान झाली हं पार्वती. अहो, तुम्हाला ना चांगलं म्हणायची सवय यायची ताई, मग ते कसं का झालेलं असाना. बरं ठीक आहे, तुझं आटोपलं की तू जेवण करून घे. अहो नाही ताई, माझा उपवास आहे. अगं मग फराळ कर. हां ठीक आहे. फराळ करून सगळं उरकून पार्वती गेली. जानकीताईंनी आतून दार बंद केलं. वर्तमानपत्र वाचून काढलं. अग्रलेख ते आवर्जून वाचत. वर्तमानपत्र वाचून बाजूला ठेवलं आणि रूममध्ये जाऊन त्या अंथरुणावर पाडल्या. 2 मिनटं डोळा लागला आणि झोप उघडली. त्यांना पुष्करचं बोलणं आठवलं. हे कुंकू, हे मंगळसूत्र, ह्याला काय अर्थ आहे? नेहमीच म्हणतो पुष्कर असं. खरंच काय अर्थ आहे? का घालतो ते आपण? कारण आपण त्यांच्याशी जुळल्या गेलेल्या नात्याचा आदर करतो. पण त्यांनी असं कुठलं नातं निभावलं म्हणून तू त्या नात्याचा आदर करतेस? जानकीताईंनी स्वतःलाच प्रश्न केला. आयुष्याची पानं फडफडली डोळ्यासमोर. मनात सुखदुःखाचा चिखल. कसा सांभाळला आपण? अवघा 2 वर्षाचा संसार, पण हे आज असं काय होतंय आपल्याला? आपणहून बंद केलेली मनाची कवाडं का उघडतोय आपण? आणि कोणीतरी थाप देतोय आत्ता दरवाज्यावर. तेवढ्यात दारावरची बेलही वाजली. जानकीताईंनी कॉटजवळ असलेली स्लीपर पायात सरकवली. रूममधनं बाहेर आल्या. बैठकीचं दार उघडलं. दारात एक 70-75चे गृहस्थ उभे होते, हातात पिशवी. कोण हवंय आपल्याला? दारातल्या गृहस्थाला निहाळत जानकीताई म्हणाल्या. तू म्हणजे तुम्ही? हो, बोला ना, काय काम होतं? पांढरे झालेले विरळ केस, पांढरी दाढी, विझलेले डोळे, काटकुळं शरीर असलेल्या गृहस्थाकडे बघत जानकीताई पुढे म्हणाल्या. हे बघा, नातवंडांच्या ॲडमिशनसाठी आला असाल तर प्लीज, काम होणार नाही, कारण मी आता रिटायर झाली आहे आणि मॅनेजमेंटच्या कामात मी ढवळाढवळ करत नाही. आमच्या शाळेत मुलांच्या गुणवत्तेवर प्रवेश मिळतो. घरात येऊ देशील का नाही? किंचित जरब असलेला प्रश्न आणि काहीसा ओळखीचा आवाज आणि दाढीच्या केसात हरवलेला चेहरा शोधण्याचा जानकीताईंचा प्रयत्न. बघतीयस काय? दारातून बाजूला हो. परत ओळखीचा आवाज आणि आतली बंद कवाडं पटापट उघडत गेली. तुम्ही? दारातून बाजूला होत जानकीताई म्हणाल्या आणि जगन्नाथ आत आले. सोफ्यावर बसले. भिंतीकडे बघितलं. उठून फॅनची बटणं त्यांनीच दाबली. जानकीताई बघत राहिल्या. अरे पाणी आणशील का नाही? अजूनही बावळटच आहेस? चिडल्या जानकीताई मनातनं. हा माणूस मला बावळट म्हणतोय? एका शाळेची मी माजी मुख्याध्यापिका.
किती विद्यार्थी घडवलेत माझ्या शाळेत. समाज माझ्याकडे आदरानं बघतो. मुलगा, सून माझा आणि माझ्या विचारांचा सन्मान करतात. आणि हा माणूस घरात शिरून माझा अपमान करतो, मला बावळट म्हणतो. चीड दाटून आली जानकीताईंच्या मनात. त्यांनी पाण्याचा पेला ट्रेमध्ये ठेवून त्यांच्यासमोर धरला. चहा. पाण्याचा पेला हाती घेत जगन्नाथ म्हणाले, आत्ता पार्वती घरी हवी होती असंही वाटून गेलं जानकीताईंना, पण पुन्हा वाटलं बरं झालं नाही आहे ती, उगाच तिच्यासमोर गोंधळ. जानकीताईंनी चहा करून आणला. मी जेवीन, मला भूक लागली आहे. चहाचा घोट घेत जगन्नाथ म्हणाले, हे काय ऑर्डर सोडतायत का काय मला. जानकीताईंना वाटून गेलं. खरं तर जगन्नाथांना बघून त्या अस्वस्थ झाल्या होत्या. एवढ्या वर्षांनंतर हे कसे उगवले, इतके दिवस होते कुठे. यांना माझी, मुलाची, घराची आठवण कधीच झाली नाही. जबाबदाऱ्या टाळल्या का यांनी. आणि आमच्या शांत जीवनात आता हे ढवळाढवळ करणार. नकोच हे घरात. आणि जगन्नाथांविषयीचा राग जानकीताईंच्या मनात दाटून आला. खरं तर जानकीताईंच्या घरी कुणीही पाहुणा जेवल्याशिवाय जात नाही. कमीत कमी काहीतरी खाल्ल्याशिवाय कुणीही जात नाही. पण जगन्नाथला खाऊ घालावं असं जानकीताईंना वाटतच नव्हतं. इतके दिवस तुम्ही कुठे होतात, काय करत होतात, कुठे काढले एवढे दिवस, हेही जानकीताईंना त्यांना विचारावंसं वाटलं नाही. यांनी दुसरं लग्न तर केलं नसेल. ह्या विचारासरशी जगन्नाथाविषयीची चीड, राग दाटून आला जानकीताईंच्या मनात. अशी उभी कायस, मी जेवायचं म्हणतोय. स्वयंपाकीणबाई येऊन गेली. आता काहीही नाही. हे तू बोलतीयस. अगं तू तर आदरात इथ्यशील होतीस ना. आणि बाई नसली म्हणून काय झालं, तुला काय झालंय स्वयंपाक करायला हा. जानकीताईंकडे विखऱ्या नजरेनं बघत जगन्नाथ म्हणाले. थोडा वेळ शांतता पसरली. मी जरा आपल्या रूममध्ये जातो, फ्रेश होतो. आपली नाही, माझी रूम. काय फरक पडतो त्याने. तुम्हाला नसेल पडत, पण मला पडतो ना. हे बघ, तुझ्यासारखे शब्दांचे खेळ मला नाही करता येत. आयुष्यात करताच काय आलं हो तुम्हाला. तुझ्यासमोर आलो नाही, तुझ्यासमोर हात पसरला नाही, पण माझं पोट मी भरलंच ना. काय उपकार केलेत का आमच्यावर. म्हणे पोट भरलं. बायकोला, पोराला वाऱ्यावर सोडून स्वतः फरार. तेच ते किती उगाळणार आहेस तू. अहो, आज 40-45 वर्ष एकटीनं काढली आहेत मी. का, मुलगा नव्हता सोबत. लहान मुलाची सोबत असते का जबाबदारी असते. आणि ह्या दोन्हीतला फरक तरी तुम्हाला कळतो का. मुलांना शिकवता शिकवता स्वतःला जास्त शहाणी समजायला लागलीस का काय. हे बघा, तुम्ही माझ्याशी बोलताय लक्षात ठेवा. या गावातल्या एका प्रतिष्ठित बाईशी तुम्ही बोलताय हेही लक्षात घ्या. स्वतःची आरती स्वतः वावळून घेण्यासारखं आहे. हे बघे, मला बोधामृत नकोय. उपदेशाचे डोस त्या गुडघ्या एवढ्या पोरांना पाजलेस ते ठीक आहे. असं म्हणून त्यांनी रूममध्ये शिरण्यासाठी पुढे पाऊल टाकलं. मी एकदाच सांगितलंय, माझ्या रूममध्ये पाऊल टाकायचं नाही. अरे हां, तो अधिकार मला नाही आहे. होय ना. नाहीच आहे. हे ठरवणारी तू कोण. माझ्याशी नातं नाही तर मग हे मंगळसूत्र, कुंकू हे कशासाठी. आणि क्षणभर वाटून गेलं जानकीताईंना की आपण आपल्या मनातल्या विचारांपेक्षा या बांगड्या, कुंकू आणि मणिमंगळसूत्राला जास्त किंमत देतोय का. का घालतो आपण हे सगळं. संस्कार तर नाही. संस्कारांचं ओझं एवढं जबरदस्त असतं का की मनातल्या विचारांनी त्या ओझ्याखाली पार दबून जावं आणि आलेली परिस्थिती स्वीकारण्यास मनानं नकार द्यावा. का आता का चुप्प राहिलीस. भरून आलं जानकीताईंना. डोळ्यातलं पाणी पदरानं पुसून त्यांनी जगन्नाथकडे बघितलं. खरंच हो, चूक केली मी. का घातलंय हे सगळं आजवर हेच कळत नाही आहे. अरे, घरावर तुळशीपत्र ठेवून तुम्ही निघून गेलात. कुणाची फिकीर केली नाही. तुम्ही जिवंत होतात का नाही हेही माहिती नव्हतं.
पण मी या समाजाशी झगडत जिद्दीने उभी राहिले आणि मनात कुठेतरी माझी वाट बघत होतीस, खरं आहे का नाही? पण मी आता आलोय. तुम्ही आलात तसे निघून जा. हे सांगणारी तू कोण? मी मी या घराची मालकीण. म्हणजे मी तुझा कोणी लागत नाही. ठीक आहे, तू नाही तर माझा मुलगा मला स्वीकारेल. अजिबात स्वीकारणार नाही. तुम्ही जिवंत आहात यावर त्याचा विश्वासच नाही. हे सुद्धा तूच भरवले असशील त्याच्या मनात. हे बघा, तो काही लहान नाही आहे. त्यालाही कळतं. आणि तुमच्याबद्दल काही वाटावं असं तुम्ही काय केलं तो? 1.5-2 वर्षांचा जेमतेम संसार. मनात सतत संशयाचा किडा. हे करू नकोस, ते करू नकोस, इथे जाऊ नकोस, तिथे जाऊ नकोस, याच्याशी बोलू नकोस, त्याच्याकडे बघू नकोस. आज हीच साडी का घातली? आज माहेरीच का गेलीस? फोन कुणाला केलास? कशासाठी केलास? सगळी बंधनच बंधनं, काटेरी बंधनं. हिरवं ठसठसणारं गोंधळ गोंदवलेलं काळीज घेऊन जगली मी. आणि एक दिवस निघूनच गेलात पळपुट्यासारखे, मला सोडून, आपल्या होणाऱ्या बाळाला सोडून. घराची काळजी नाही, बायकोची नाही, आणि न बघितलेल्या बाळाचीही काळजी नाही. काय दगडाचं हृदय घेऊन जन्माला आला होता का काय? अरे तुमच्या जाण्यानं मी किती हवालदिल झाले. कशी जगू मी? बाळाच्या जन्माचा आनंद तरी होईल का? मी एकटी, एकाकी, आणि पोटात ढुशा मारणारं बाळ. क्षणभर सारं जगच थांबल्यासारखं झालं माझ्यासाठी. वाटलं होतं संपवावं आपलं आयुष्य. खूप विचार केला आणि आतून ढुशा देणाऱ्या बाळाची जबाबदारी स्वीकारण्याचं ठरवलं आणि मी ताठ झाले. होशीलच की. माझंही कुटुंब होतंच की तुझ्या पाठीशी. माझ्या पाठीशी कुणीही नव्हतं. तुमची माणसं तर नव्हती. बाळंतपण आईकडे झालं. सगळीकडे नोकरीसाठी ॲप्लाय करत राहिले. ते सबंध वर्ष मी आईकडे होते. नोकरी लागली आणि हळूहळू सावरत गेले. पण त्या काळात कितीतरी गोष्टींना अनपेक्षितपणे मला सामोरं जावं लागलं. तुमच्या घरच्यांचा पैशासाठी सतत तगादा असायचा. वाटेल तशी बोलणी ऐकून घ्यायला लागली. तुझ्यामुळे माझा मुलगा निघून गेला, तुमच्या आई म्हणाल्या मला त्यांनी बदफैली ठरवलं होतं. पहिल्यांदाच कळलं की आपला विचार केवढा पोकळ होता. प्रत्येकाला तोंड देता देता माझी पुरे वाटवायची. काही दुःख बोलत नाहीत, अबोल असतात ती. माझंही दुःख अबोल होतं. कुणाला आणि काय उत्तर देणार मी? बोलता बोलता जरा थांबल्या जानकीताई आणि मग डोळे पुसत म्हणाल्या, कुणाचं तोंड बंद करू शकत होते मी? समाजाच्या नजरा अशा पोखरत राहायच्या. पण हळूहळू माझ्या क्षेत्रात माझ्या नावाचा दबदबा वाढला आणि मग त्या कोल्ह्यांची कोल्हेकोई आपोआप बंद झाली. माझ्याकडे बघणाऱ्यांची नजर बदलली. मी पुष्करला मोठं केलं, वाढवलं, एक चांगला माणूस बनवलं. तो माझा आई म्हणून सन्मान करतो आणि माझी सून सुनेसारखी नाही तर मुलीसारखी वागते. आणि माझ्यासाठी हे खूप आहे. पण त्या काळात अंगाला चिकटलेल्या घाणेरड्या नजरा आणि लोकांचं बोचकारणं पिच्छा सोडत नव्हतं. पण तरीही आज मी तृप्त आहे, परिपूर्ण आहे. स्वतःच्या अस्तित्वानिशी एका वेगळ्या उंचीवर उभी आहे मी. बापाविना वाढलेल्या एका कर्तृत्ववान मुलाची आई आहे मी. आणि मी जगन्नाथाच्या त्या बोलण्यावर हसल्या जानकीताई आणि म्हणाल्या, आमच्या घरात आणि आमच्या भावविश्वात तुम्ही कुठेही नाही, कुठेच नाही. आता आलोय ना पण पाहुणा म्हणून. पाहुणा आपला असतो, जवळचा असतो, तो नात्यातला सुद्धा असतो. तुम्ही त्याही खूप पलीकडचे आहात. मला वाटतं तुम्ही आता निघावं. अरे पण या वयात मी जाणार तरी कुठे? ज्या वयात घरात राहायचं त्या वयात तरी कुठे घरी होतात? घरी नव्हतात आणि मनातही नव्हतात.
होत्या त्या टोचणाऱ्या आणि छळणाऱ्या आठवणी फक्त. आपण पुन्हा नव्यानं सुरुवात करू, अजिबात जमणार नाही. जिथे थांबलो होतो तिथेच थांबू. ना नव्यानं काही सुरू करण्याची ही वेळ आहे, ना उमेद आहे. खूप आधीच वेगळी झालेली वाट वेगळीच राहू देत. मला पुन्हा पुन्हा सांगायची इच्छा नाही, पण दार त्या तिकडे आहे. दाराकडे बोट दाखवत जानकीताई म्हणाल्या. काय जबरदस्ती आहे का? तुम्ही जे समजायचं ते समजाव, पण मला तुम्ही घरात नको आहात. मुलाला तुमचं अस्तित्वही सहन होणार नाही. पण मग मी जाऊ कुठे? कुठेही जा. आजवर तुम्ही कुठे होतात? काय करत होतात? ह्याच्याशी मला कर्तव्य नाही, ते जाणून घेण्याचीही माझी इच्छा नाही. आणि आत्ता तुम्ही इथे आलाय ना, तेही स्वतःच्या स्वार्थापोटी. तुमच्या इथे येण्यात कुटुंबाचा विचार नाही आहे. तुमच्यासारख्या स्वार्थी माणसाला स्वतः पलीकडे काहीही दिसत नाही. ज्या माणसाला उभ्या आयुष्यात घराची आठवण झाली नाही, त्या माणसाबद्दल मी काय बोलणार? पण एकच सांगते, आजवर आठवणीत का होईना तुम्ही माझ्यासाठी जिवंत होतात. खरंच होतात. परंतु आत्ता ह्या क्षणी तुम्हाला माझ्या समोर बघून तुम्ही माझ्यासाठी मेलेले आहात. आणि असं म्हणून जानकीताईंनी गळ्यातलं मंगळसूत्र काढलं, कपाळावरची टिकली काढून बाजूला फेकली, हलकेच पदरानं डोळे पुसले. जगन्नाथ जाण्यासाठी मागे वळाले, दारातून बाहेर पडले. जानकीताई दारापाशी गेल्या. जगन्नाथ खांदे पाडून चालत होते. त्यांनी मागे वळून पाहिलं नाही. पुढच्या वळणावरनं ते दिसेनासे झाले. रस्त्याच्या पलीकडे असलेल्या पटांगणात धागेच धागे गुंडाळलेला वटवृक्ष उभा होता. जानकीताई स्वतःशीच हसल्या. एका मुक्तीचं हसू त्यांच्या ओठांवर होतं. श्रोतेहो, ही होती विजया ब्राह्मणकर यांच्या ऋणानुबंध या कथासंग्रहातली कथा मुक्ती. कथा तुम्हाला नक्कीच आवडली असेल. व्हिडिओ लाईक करा. कथा कशी वाटली हे सांगण्यासाठी कमेंट करा. कथेचा व्हिडिओ मित्रपरिवारात नातेवाईकात शेअर करा. आणि हो, चॅनल सबस्क्राईब करायचं राहून गेलं असेल तर चॅनल तेवढं प्लीज सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूयात अशाच उत्तम साहित्यासह. तोपर्यंत नमस्कार मित्रो.